छत्रपतींचा विचार म्हणजे विठू माऊलीचा गजर म्हणजे सह्याद्रीची उंची म्हणजे भंडाऱ्याची उधळण म्हणजे लाल मातीतली कुस्ती म्हणजे ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे भंडाऱ्याची उधळण म्हणजे एका पुणेकरानं एक अनोखा छंद जोपासलाय आणि हा छंद आहे विविध क्षेत्रातल्या दिग्गजांना भेटण्याचा आणि त्यांच्यासोबत मनसोक्त फोटो काढण्याचा. यातूनच तयार झाला 7600 फोटोग्राफचा एक जगावेगळा संग्रह. गानसम्राज्ञी लता मंगेशकर, योग गुरु बाबा रामदेव, बिग बी अमिताभ बच्चन, शाहरुख खान, मिसाइल मॅन एपीजे अब्दुल कलाम, क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर. विविध क्षेत्रातील दिग्गजांचे हे फोटो. या फोटोज मध्ये कॉमन असलेला चेहरा म्हणजे दीपक बुंदेले. व्यवसायाला इंजिनियर असलेल्या दीपक यांनी गेल्या 20 वर्षांहून अधिक काळ जोपासलेल्या छंदाचं हे फळ आहे. त्यांनी आजवर 1200हून अधिक नामवंतांची भेट घेतली आहे. कलाकार किंवा हे जे सेलिब्रिटी आहेत तर नकळतपणे हे सामान्यपेक्षा वेगळे आहेत. मग ह्यांचं लाईफ वेगळं, ह्यांचे कलागुण वेगळे. तर ह्यांना मला जवळून बघायला भेटलं, जवळून अनुभवता भेटलं आणि ह्यांच्यात वेगळेपणा काय आहे तो जाणवला. आपल्याला हवी असलेली व्यक्ती कुठे आहे हे कळण्याचा अवकाश की दीपक यांनी तिला गाठलंच म्हणून समजा. विशेष म्हणजे दीपक यांची चिकाटी पाहून हे दिग्गज अगदी आनंदानं त्यांच्यासोबत फोटोसाठी तयार होतात. माजी राष्ट्रपती, मिसाइल मॅन, ज्येष्ठ शास्त्रज्ञ एपीजे अब्दुल कलाम यांना मी भेटलो. तर मला फक्त त्यांना भेटण्याची इच्छा होती. तर मी त्यांना माझ्या छंदाबद्दल थोडं त्यांच्या वाचनात आलं होतं. मग साक्षात भारताचे राष्ट्रपती माझ्या छंदाबद्दल विचारतात हे मला खूप म्हणजे हुरळून जाण्यासारखं होतं. आणि त्यांनी माझा पूर्ण संग्रह बघितला आणि ते म्हणे की तू दरवेळेस कलाकारांना भेटतो का, सगळ्यांचे मी आज तुझी इंटरव्ह्यू घेतो म्हणे. आणि त्यांनी विचारलं मला तुझा आवडता अनुभव कुठला वगैरे वगैरे. तर तो माझ्याकरता खूपच अविलोभनीय अनुभव होता. दीपक यांच्या या छंदाची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये झाली आहे. असं असलं तरी इतक्यावर थांबणं हा दीपक यांचा स्वभाव नाही. हा संग्रह असाच उत्तरोत्तर वाढत जाणार आहे. अरुण मेहत्रेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पुणे. झी 24 तास महाराष्ट्राचं नंबर 1 चॅनल, महाराष्ट्राच्या मनामनातलं घराघरातलं चॅनल. रेल्वे बजेट असो की युनियन बजेट, बजेटचा बादशाह झी 24 तास. पहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.